नमस्कार, माझं नाव हेमा आहे. पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण बघूया की कॉकटेल फालुदा कसा बनवायचा ते. तर मी ना 2 लिटर दुधाचा फालुदा बनवते. त्यासाठी ना मी 1.5 लिटर दूध गरम करायला ठेवते. आपलं ना दूध गरम होते तोपर्यंत ना मी फालुद्याची शेव शिजून घेते. अशा प्रकारची ना मार्केटमध्ये शेव भेटते फालुद्याची. ह्याला आपण ना बॉईल करून घेऊया. याला 7-8 मिनिटं लागतात बॉईल व्हायला. 7-8 मिनिटं याला फास्ट गॅसवरच बॉईल करून घ्यायचा. दूध बॉईल झालंय, आता गॅस स्लो करूनच वेलची पूड टाकायची. आणि चिमटभर ना केसर घेतलीये, ती पण याच्यात टाकते मी. पन्नास ग्राम ना मिल्क पावडर घेतलीये, ती पण यातच टाकून घेते. आणि 2 लिटरला ना मी 100 ग्राम साखर घेतलीये, ती याच्यात टाकून घेते मी. गॅस ना स्लोच ठेवायचा. शेव ना आपली बॉईल झालीये. याला ना आता आपण थंड पाण्याने धुवून घेऊया. तर असे ना शेव गाळून ना थंड पाण्याने धुवून घ्यायची तिला. पूर्ण थंड होईपर्यंत धुवायची तिला. आणि याला ना अशा साध्या पाण्यामध्ये ना टाकून ठेवायची फ्रीज मध्ये. आपण अर्धा लिटर दूध वाचून ठेवलं होतं ना, ते आपण ह्याची कस्टर्ड बनवून घेऊया आता. यातलं पण थोडंसं शिल्लक ठेवते कस्टर्ड मिक्स करायला. 50 ग्राम ना मी कस्टर्ड पावडर घेतले, त्याला दूध टाकून मिक्स करून घेते त्याला. ठीक आहे, पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. ह्याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे. कस्टर्ड साठी ना मी 2 चमचे ना साखर टाकून घेते याच्यामध्ये. दूध गरम झालंय, आता याच्यामध्ये ना कस्टर्ड टाकून घेते मी. सब्जा ना पाण्यात भिजवून ठेवूया. दूध ना आपलं चांगलं बॉईल झालंय. मी आता गॅस बंद करते आणि आपण कस्टर्ड बनवलं ना त्यात मिक्स करून घेऊया आता आपण. तर ही कस्टर्ड बनवलेलं ना आपण मी याच्यामध्ये आता मिक्स करून घेते. आता व्यवस्थित असं कस्टर्ड टाकलेलं मिक्स झालंय आपलं. तर असंच पातळ ठेवायचं, जास्त घट्ट नाही करायचं. ह्याच्यामध्ये ना थोडे मी बदाम कापून घेतले होते, ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण आता. तर काजू पण थोडे कापून घेतले होते, ते पण ह्याच्यात टाकून घेऊया आता. एकदा मिक्स करून घ्यायचं परत. थोडी तुटी फुटी घेतलीये, ही पण ह्याच्यात टाकून घेऊया आपण. गुलाबाचा शरबत घेतलाय, तो पण ह्यात टाकून घेते. आपली शेव पण थंड झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये शेव टाकून घेऊया आपण. आपण सब्जा भिजवून ठेवला होता ना, ते पण ह्याच्यात टाकून घेऊया आपण आता. तर आपला फालुदा आता तयार आहे. मी आता याला ना फ्रीज मध्ये ठेवून देते थंड करायसाठी. फालुदा आपला मस्तपैकी थंड झालाय. आता याला आपण काढून घेऊया. फालुदा टाकूया आणि थोडी व्हॅनिला आईस्क्रीम, थोडा सब्जा, रोज सरबत टाकूया वरून.
थोडे ड्रायफ्रूट वरून टाकूया आणि वरतून थोडे तुटी फ्रुटी टाकूया. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा.